राम राम शेतकरी बांधवांनो, आता तुम्ही बघितलंच की 2 तारखेला आपल्याला PM किसान सन्मान निधीचा 20वा हप्ता हा भेटलेला आहे. तर आता शेतकऱ्यांना आतुरता आहे की नमोचा हप्ता आपल्याला कधी मिळणार. कारण की तुम्हाला माहीत आहे हे दोन्ही हप्ते एका पाठोपाठ एक देण्यात येत असतात. 20वा हप्ता आपल्याला मिळाल्यानंतर शेतकरी विचारात आहे की आपल्याला नमोचा हप्ता केव्हा मिळणार. कारण की या हप्त्याचं कसं असते मित्रांनो, पहिला PMचा हप्ता येतो आणि त्याच्या 8-15 दिवसानंतरच आपल्याला नमोचा हप्ता देखील आपल्या खात्यामध्ये बघायला मिळतो. परंतु यावेळेस काय झालं, नमोचा हप्ता PMचा हप्ता खूप डिले झाला. त्यामुळे काय झालं, त्याचा परिणाम जो आहे हा PMच्या हप्त्यावर ऑटोमॅटिकच झाला. तर यामुळे काय झालं की PMचा हप्ता देखील डिले झाला. परंतु मी आपल्याला सांगू इच्छितो की PMचा हप्ता आपल्याला, या नमोचा हप्ता आपल्याला केव्हा आणि कोणत्या तारखेपर्यंत भेटण्याची पूर्ण शक्यता आहे. बघा मित्रांनो, 15 ऑगस्ट 15 ऑगस्ट ही एक अशी तारीख आहे ज्या तारखेला आपला राष्ट्रीय सण, म्हणजे ज्या तारखेला आपल्याला भारताला स्वातंत्र्य मिळालेलं होतं, हा एक असा दिवस आहे ज्या दिवशी हर वेळेस किंवा प्रत्येक वेळेस कोणत्या ना कोणत्या योजनेचा शुभारंभ होतो किंवा PMचे पैसे असो की नमोचे पैसे असो, हे आपल्या खात्यामध्ये येतात या तारखेला. आणि होऊ शकते, कसं आहे, होऊ शकते की आपल्याला 15 तारखेपर्यंत नमोचा हप्ता हा आपल्या खात्यात बघायला मिळू शकतो. कारण की काय आहे, राज्य सरकार देखील याच फिराकमध्ये असते, कोणता मोठा सण समारंभ येणार आणि सण समारंभ आल्यानंतर आपण शेतकऱ्यांना एक सप्रेम भेट म्हणून किंवा त्यांना आर्थिक मदत होईल अशी मदत करण्यासाठी आपण पैसे वाटप करत असतो. तर हे नमोचा जो हप्ता आहे हा 100ने 1% बहुतांश शक्यता आहे, 100ने 1% शक्यता आहे की तुम्हाला 15 ऑगस्टच्या दिवशी तुमच्या खात्यात पाहायला मिळेल. परंतु त्यासाठी तुम्हाला तुमच्या EKYC करणं आवश्यक आहे. EKYC करून ठेवा. वर्षातून 2 वेळा करायचं काम असते. जर का तुम्ही वर्षातून 2 वेळा EKYC करत असाल तर तुमच्या खात्यात पैसा येत राहणार आणि तुमच्या खात्याला काही होणार नाही. किंवा मग तुमची EKYC जर का करायची नसेल तर तुम्ही तुमचा आधार लिंक ठेवा आणि KYC तर तुम्हाला करावीच लागते. आणि तुम्ही तुमच्या खात्यामध्ये जर का व्यवहार चालू ठेवत असताल तरी तुमचे पैसे तुमच्या खात्यामध्ये येऊन जातात. जर का तुम्ही तुमचे जे व्यवहार आहेत हे जर का खात्यामध्ये सुरळीत चालू ठेवले तर तुम्हाला KYC करायचं देखील काम पडत नाही. परंतु शेतकऱ्यांचे व्यवहार हे त्यांच्या अकाउंटमध्ये बरोबर नसतात, म्हणून EKYC तुमच्यासाठी कंपल्सरी आहे. आणि ते तुमचे किसान कार्ड जे आहेत हे देखील तुम्हाला असणं गरजेचं आहे, तरच पैसे तुमच्या खात्यामध्ये येतील. या सर्व गोष्टी असतील तरच तुम्हाला पैसा मिळणार, नाहीतर नाही.